भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता पाकिस्तान नरमलेलं आहे। आधी अमेरिकेच्या वळचणीला आणि आता गुडघे टेकल्याचं देखील कळतंय। तर भारताच्या हल्ल्यानंतर पाकड्यांची पुरती जिरलेली आहे। तर ॲक्ट ऑफ वॉरच्या धमकीनंतर पाकिस्तानची तंत्रलेली आहे। तर भारताला युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांच्या दारामध्ये आहे। तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या संदर्भात एक पोस्ट करत माहिती दिलेली आहे। तर भारत पाकिस्तान सीज फायरसाठी तयार असल्याचं इशाक दार यांनी म्हटलेलं आहे। तर भारताच्या डीजीएमओना पाकिस्तानच्या डीजीएमओना फोन देखील करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। कारण पाकिस्तान भारताच्या प्रतिहल्ल्यांना हे पुरतं घाबरलेलं आहे। पाकिस्तानने कुरघोडी करत भारताच्या सीमावर्ती अनेक भागांमध्ये हल्ले केलेले होते, क्षेपणास्त्र हल्ले केलेले होते। मात्र भारताने प्रत्येक हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता पाकिस्तानने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तान नरमलेलं आहे। आधी अमेरिकेच्या वळचणीला आणि आता थेट गुडघे टेकलेले आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर पाकड्यांची पुरती जिरलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा सचिवांसोबतची महत्त्वाची बैठक घेतली। त्यानंतर ॲक्ट ऑफ वॉरचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्या धमकीनंतर पाकिस्तानची तंत्रलेली आहे। तर निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण विश्लेषण करूया। अनिल सर, स्वागत आहे। एक महत्त्वाची अपडेट, आता भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तान नरमल्याचं दिसतंय आणि आता पाकिस्ताननं गुडघे टेकायला सुरुवात केली आहे असं बोललं तरी काही वावगं ठरणार आहे। कारण भारताच्या हल्ल्यानंतर पाकड्यांची जिरलेली आहे। सकाळी मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली, त्यामध्ये ॲक्ट ऑफ वॉरच्या संदर्भातली जी धमकी देण्यात आली, त्यानंतर मग आता पाकिस्तान गयावया करत असल्याचं दिसतंय। अगदी खरं आहे। आपण पाहिलंय की घटनाचक्र खूप तेजीने वाढलेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचं पहिलं ट्विट आलं सेइंग दॅट की दोन्ही देश सीज फायर करायला तयार झाले आहेत। त्याच्यानंतर आपण हेही ऐकलं की मार्को रुबियोनी पण हे ट्विट केलं। असलियत हे आहे की पाकिस्तानचे डीजीएमओ आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।